महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आणि या खळबळीचं कारण आहे संजय राऊत यांचं सर्वात मोठं वक्तव्य. हे वक्तव्य केवळ टीका नाही, केवळ राजकीय टोला नाही, तर थेट सत्तेच्या केंद्रावर केलेला हल्ला आहे. फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत. हे वाक्य ऐकताना साधं वाटेल, पण यामागचा अर्थ, संकेत आणि राजकीय इशारे खूप खोल आहेत. हा विषय केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या स्वायत्ततेपासून दिल्लीच्या हस्तक्षेपापर्यंत जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बातमी वाचणार नाही, तर त्या बातमीच्या मागचं खरं राजकारण, दिल्ली मुंबई पॉवर गेम आणि उद्धव ठाकरे गटाची पुढची चाल सखोलपणे समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी प्रश्न तुमच्यासाठी आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकत्र येणं शक्य आहे का? अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात विलिनीकरणाची शक्यता आहे का? या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट होते. या भेटीबाबत सरकारकडून अधिकृतपणे काहीही सांगितले जात नाही, पण राजकारणात जे बोलले जात नाही तेच जास्त बोलके असते, आणि याच शांततेवर संजय राऊतांनी बोट ठेवलं आहे. संजय राऊत म्हणतात, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर अमित शहा किंवा फडणवीस काहीच बोलत नाहीत. मग यावर कोण बोलेल? आणि याच प्रश्नातून ते पुढे जातात एका धक्कादायक निष्कर्षाकडे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत, एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट. हा आरोप साधा नाही. हा आरोप म्हणजे थेट असं सांगणं की महाराष्ट्राचं सरकार मुंबईत नाही तर दिल्लीमध्ये चालवलं जातंय. इथेच हा मुद्दा गंभीर बनतो, कारण लोकशाहीत राज्य सरकार हे त्या राज्याच्या जनतेच्या मतांवर चालतं, एखाद्या केंद्रीय नेत्याच्या इच्छेवर नाही. पण संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार अमित शहा आज तिहेरी भूमिका बजावत आहेत: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे प्रमुख रणनीतिकार आणि महाराष्ट्र सरकारचे सूत्रधार. जर हे खरं असेल तर प्रश्न उभा राहतो, मग मुख्यमंत्री कोण आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय कोण घेतं? संजय राऊत पुढे असंही म्हणतात की शरद पवार गटाला दिल्लीला येऊन राष्ट्रवादीच्या मूळ नेतृत्वाला भेटायला सांगितलं जातंय, म्हणजेच विलिनीकरणाची सूत्र दिल्लीमध्ये हलवली जात आहेत. हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण नाही, तर हा एक पॅटर्न आहे. आधी शिवसेना फुटली, मग राष्ट्रवादी फुटली, आणि आता विलिनीकरणाची चर्चा. या सगळ्या घडामोडींमध्ये एक नाव वारंवार येतं: अमित शहा. याच मुद्द्यावरून संजय राऊत फडणवीसांवरही निशाणा साधतात. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले, पण मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर अमित शहांच्या सरकारमधील एक घटक म्हणून, असा सूचक टोला ते लगावतात. हा टोला केवळ राजकीय चेष्टा नाही, तर मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे. या सगळ्या वक्तव्यामागे उद्धव ठाकरे गटाची एक स्पष्ट रणनीती दिसते. भाजपविरोधी लढाई करताना ते फक्त स्थानिक मुद्द्यांवर नाही, तर संविधान, संघराज्य व्यवस्था आणि राज्यांच्या अधिकारांवर भाष्य करत आहेत. महाराष्ट्र दिल्लीच्या हातात गेला आहे का, हा प्रश्न जनतेसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हा मुद्दा भावनिकही आहे, कारण महाराष्ट्राचा इतिहास हा नेहमीच स्वाभिमानाचा राहिला आहे. दुसरीकडे भाजप आणि सत्ताधारी गट यावर थेट प्रतिक्रिया देत नाहीत. ही शांतताच अनेक शंका निर्माण करते. जर विलिनीकरणाबाबत चर्चा नाही, तर स्पष्ट नकार का नाही? आणि जर चर्चा आहे, तर जनतेसमोर सत्य का मांडलं जात नाही? या शांततेचा फायदा संजय राऊत सारखे नेते घेत आहेत आणि आपली राजकीय कथा अधिक मजबूत करत आहेत. या सगळ्या घडामोडींचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे: वेळ. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडतंय. भाजपला महाराष्ट्रात पूर्ण नियंत्रण हवंय, तर उद्धव ठाकरे गटाला आपली लढाई मराठी अस्मिता विरुद्ध दिल्ली हस्तक्षेप या चौकटीत बसवायची आहे. संजय राऊत यांची वक्तव्य ही याच लढाईचा भाग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा देखील भाजपसाठी दोन्ही बाजूंनी फायदेशीर ठरू शकते. विलिनीकरण झालं तरी नेतृत्वावर प्रभाव, आणि विलिनीकरण झालं नाही तरी गोंधळ. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न आहे की भाजपला पडद्यामागचा खेळाडू म्हणून उघडं पाडायचं. हा संपूर्ण वाद पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते: हा केवळ पक्षफुटींचा किंवा विलिनीकरणाचा विषय नाही, तर तो महाराष्ट्राच्या प्रादेशिक स्वायत्ततेचा विषय आहे. आज जर निर्णय दिल्लीमध्ये होत असतील, तर उद्या स्थानिक प्रश्नांवर आवाज कोण उठवणार? आणि याच भीतीवर संजय राऊत आपली भूमिका अधिक आक्रमक करत आहेत. आता प्रश्न असा आहे की जनता या सगळ्याकडे कसं पाहते? काहींसाठी हे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत,
पण काहींसाठी हा प्रश्न गंभीर आहे, कारण याचा परिणाम थेट राज्याच्या धोरणांवर, विकासावर आणि लोकशाही प्रक्रियेवर होतो. जर केंद्राचा हस्तक्षेप वाढला तर राज्य सरकार केवळ अंमलबजावणी यंत्रणा बनून राहील का? शेवटी या सगळ्या घडामोडी एका निर्णायक टप्प्यावर येऊन थांबतात: निवडणुका. निवडणुकांमध्ये जनता ठरवेल की तिला दिल्ली केंद्रित सत्ता हवी आहे की महाराष्ट्र केंद्रित राजकारण. संजय राऊत यांचं वक्तव्य हे त्या लढाईचं शस्त्र आहे. ते कितपत प्रभावी ठरेल हे येणारा काळ सांगेल. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राचं राजकारण आता फक्त विधान भवनात ठरत नाही, ते दिल्ली मुंबई या 2 केंद्रांमध्ये खेचलं जात आहे. आणि याच संघर्षातून पुढचं राजकीय समीकरण तयार होणार आहे. आता शेवटी प्रश्न तुमच्यासाठी: 1. संजय राऊतांचा आरोप तुम्हाला कितपत योग्य वाटतो? 2. महाराष्ट्राच्या सरकारवर दिल्लीचा प्रभाव वाढतोय असं तुम्हाला वाटतं का? 3. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामागे राजकीय डावपेच आहे की समेटाची गरज? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा विषय फक्त पक्षांचा नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्याचा आहे. आणि अशाच सखोल, निर्भीड राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण राजकारणात जे दिसतं तेच सत्य नसतं. सत्य लपलेलं असतं आणि ते शोधणं आपली जबाबदारी आहे.